नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी अनुजा. खरं तर आज मी पुण्यात आहे आणि मी बरोबर 1-2 वर्षांपूर्वी ज्या वेळेला पुण्यामध्ये आलेले होते त्यावेळेला पुण्यात दिवाळी होती. पण जिथे तिथे मला सगळीकडे ऑक्सिरिचचे बॅनर्स आणि होर्डिंग्स किंवा ॲडव्हर्टाइजमेंट्स ज्या आहेत त्या पाहायला मिळालेल्या होत्या आणि तिथून मला खरं तर एक मुंबईकर म्हणून पहिल्यांदा पुनीत बालन यांचा केवढा मोठा आवाका आहे हे समजलेलं होतं. आणि त्याच पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वतः पुनीत बालन सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबई तकमध्ये. सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. आणि मला असं वाटतं की तुमची एवढ्यापुरता मर्यादित ओळख नाही आहे, कारण की बालन सरांचं सामाजिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठं काम आहे. क्रीडा असेल, त्याच्यानंतर कला असेल, म्हणजे अगदी फिल्म्स असतील, याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं काम आहे. आणि जो त्यांना वारसा मिळालेला आहे तो तर उद्योजकाचा त्यांच्यासोबत आहेच, पण त्याचसोबत कन्स्ट्रक्शन्स, रिअल एस्टेट याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे. आणि क्रीडा सुद्धा, म्हणजे ते तर विसरून चालणारच नाही. आपण एक एक करून त्या प्रश्नावर येऊच, पण मला असं वाटतं की एवढा मोठा व्यासंग म्हणण्यापेक्षा की एवढा मोठा आवाका, एवढ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणं, अभ्यासू किडा होतात की काय तुम्ही लहानपणी? नाही, अभ्यास तर मी करायचो नाही जास्ती करून. पण माझी आई शिक्षिका होती आणि ती टीचर असल्यामुळे थोडी अभ्यास करायला लागली. पण अभ्यासला एवढी इंटरेस्ट नव्हती. पण नक्की मला काय वाटतं की खूप लोक म्हणतात की थेरॉटिकल नॉलेजनी माणूस प्रोग्रेस जास्ती होतो किंवा त्याला जास्ती प्रगती होती त्याच्याने. पण मला वाटतं की माझे वडीलच एक थिअरी होते आणि त्यांच्यासोबत अर्ली एजमध्ये बिझनेसला जॉईन करून जी प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्याकडनं भेटली आणि मल्टीटास्किंग कशी करायची अनेक गोष्टींची, त्याच्यामुळे एवढी मोठी आवाका असेल तरी त्याला व्यवस्थित टाईम देणं आणि त्याला सिस्टमला व्यवस्थित ड्राईव्ह करणं हे पूर्ण क्रेडिट माझ्या आईवडिलांना मिळते. अच्छा, पण म्हणजे अभ्यासातला असा एकदम बुकवर्म ज्याला म्हटलं जातं तसं नाही? बुकवर्म नाही, एकतर बॅक बेंचर आम्ही स्कूलमध्ये. आणि आईला खूप स्ट्रेस असायचो रिझल्टच्या दिवशी, तर तिला मी नेहमी सांगितलं की तू अपेक्षा करू नको की 80-90% काय येणार, 50-55 आले तरी तू खुश राहा, तीच फर्स्ट क्लास आहे माझ्यासाठी. पण म्हणजे तुम्हाला तसं बाळकडू हे घरातनंच मिळालं, उद्योग क्षेत्रातलं, पण तरीसुद्धा मग तर जास्त प्रेशर असतं. म्हणजे एस बालन हे त्यांचे वडील आहेत आणि म्हणून मी म्हटलं की ते बाळकडू मिळालं. पण मग उलट त्या परिस्थितीमध्ये जास्त प्रेशर असतं ना, की आपल्या वडिलांची ओळख किंवा आपल्या आडनावाची ओळख ही ऑलरेडी समाजामध्ये आहे. असं नाही आहे की आपण फक्त 4 कुटुंबापुरता मर्यादित असलेलं आपलं कुटुंब आहे, ओळख मर्यादित असलेलं, तसं नव्हतं. तरीसुद्धा असा कुठलं प्रेशर घरातनं नाही किंवा तू पण या क्षेत्रात ये असंही कुठलं मागे लागलेलं नव्हते घरचे? नाही, घरचे तर कधी मागे लागले नव्हते. पण माझे ग्रँडफादर जे होते, म्हणजे आईचे वडील, ते आर्मीमध्ये होते. तर मला नेहमी इच्छा होती की ती आर्मीमध्ये जायची. पण ऑब्वियसली जसं वडिलांची पण एक वेगळी स्टोरी आहे. वयाच्या 11 वर्षी त्यांनी मदुरैवरनं अभ्यासात नापास झाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षा दिली, म्हणून त्यांनी घर सोडलं. म्हणजे घरातून पळून ते पुण्यात आले. पुण्यात येऊन ॲज अ वेटर त्यांनी काम सुरू केलं. मग सेकंड हँड 2 व्हीलर्स बाईंग सेलिंग केले. मग कन्स्ट्रक्शनमध्ये गेले. मग म्हणजे सेल्फ मेड मॅन. तर त्यांनी पण कष्टातूनच हे सगळं केलं. आणि जेव्हा एवढी मोठी साम्राज्य त्यांनी उभं केलं आहे, ती पुढे चालवायला लागणार आहे, ती कल्पना असून ती आधीच मेंटली ठरवलं होतं की ह्याच व्यवसायात जायचं किंवा ह्याच फील्डमध्ये, हे ग्रुप बिझनेसमध्येच इन्व्हॉल्व व्हायचं. तर वयाच्या 16 वर्षापासून मी बिझनेसमध्ये आलो. पण म्हणजे त्यावेळेला असं काही ठरवलेलं होतं की याच गोष्टींचा मला बिझनेस करायचा आहे, या क्षेत्रात जायचं आहे? कारण की आता खूप म्हणजे आहे, म्हणजे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आज हे नाही आवडलं तर मी ते करेन, ते नाही आवडलं तर ते करेन, असे ऑप्शन्स आहेत. त्यावेळेला जेव्हा तुम्ही अगदी 16व्या वर्षातच त्याच्यात येत होता, त्यावेळेला कोणाचा सल्ला घेतला होता म्हणजे घरामध्येच की मी हे करू की ते करू, की जे आपल्याला आवडलं ते करत गेलात आणि ज्याच्यात जमत गेलं त्या टाईमला मला वाटतं की कोर बिझनेस कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तर ती कन्स्ट्रक्शनमध्येच राहणार, ते तर फिक्स होतं. पण अजून काय आवड म्हणजे IT तेव्हा बूमिंगमध्ये होती. IT कंपनीज किंवा IT एनेबल सर्व्हिसेस म्हणून. तर 2004ला त्याची आपण बिझनेस स्टार्ट केली. मग नंतर स्पोर्ट्स, मग एंटरटेनमेंट ह्या क्षेत्रात गेलो. पण जेव्हा सुरुवात झाली तर सुरुवातीत हेच होतं की कन्स्ट्रक्शनमधनंच आपण व्यवसाय करायला पाहिजे. अच्छा,
पण त्याच्यामध्ये मी एक मागे सरांचे अनेक इंटरव्ह्यूज झालेले आहेत आणि त्या इंटरव्ह्यूजच्या खाली त्या मुलाखतींच्या खाली एक कॉमेंट होती, कारण तुम्ही आता उल्लेख केलात की तुमचे आजोबा फार स्ट्रिक्ट होते, पण त्या इंटरव्ह्यूच्या खाली अशी कॉमेंट होती की तुमचे वडील सुद्धा फार स्ट्रिक्ट होते. तर असं काही आहे किस्सा की आजोबांपेक्षा वडील जास्त स्ट्रिक्ट म्हणजे काही झालं घरात की पहिले कोणापासून लपवावं लागायचं तुम्हाला? नाही, वडील तर खूपच स्ट्रिक्ट होते, आजोबापेक्षा पण जास्ती स्ट्रिक्ट वडीलच होते. कसे, म्हणजे एखादा काही किस्सा सांगाल? नाही, किस्सा म्हणजे ते खूप प्रिन्सिपल्ड होते आणि एथिक्स होते आणि त्यांना म्हणजे असे फालतू गोष्टी जे म्हणतो ना आपण ते नाही आवडायचं. म्हणजे इव्हन तुम्ही कुठल्या संगतीत असता मित्रांच्या मैत्रिणीची, ते पण ते खूप केअरफुली बघायचे. आणि आज खूप लोकांना वाटतं की वडिलांनी हे उभं केलं आणि बॉर्न विथ अ गोल्डन स्पून, पण तशी नसती. कारण ती जे त्यांनी उभं केलं ती चालवायचं की त्याला दुप्पट करणं किंवा त्याला संपवणं हे आमच्याच हातात आहे. पण तर ती गोष्टी आहेत. किंवा एक किस्सा मी सांगेल की 2004ला माझे वडील खूप सिंपल होते, त्यांना अशी लक्झरी व्हेकल्सची कधी आवड नव्हती. पण तरी पण आता मी जेव्हा बिझनेसमध्ये गेलो, जेव्हा मी काही डील केली, त्याच्यातून जे प्रॉफिट्स आले किंवा जे माझ्या प्रति शेअर आले, त्याच्यातून मी त्यांना 2000 आय थिंक 8 किंवा 9ला एक मर्सिडीज सी क्लास गिफ्ट केली होती त्यांना. तर त्यांना ते खूप राग आला की मी पहिल्या जी डीलमधनं प्रॉफिट आलं त्याच्यातून मी गाडी घेतली आणि ती त्यांना दिली. म्हणजे ते म्हणले की ही अमाऊंट यू कुड हॅव युटिलाइज्ड दुसऱ्या गोष्टींसाठी आणि नॉट फॉर लक्झरी. तर ते गाडी त्यांनी वापरली काही दिवस, पण नंतर ती गाडी मलाच दिली आणि मीच वापरत होतो. तर अशी उदाहरण म्हणजे असे प्रिन्सिपल्ड होते की ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला लाईफमध्ये ते भेटण्यासाठी एक स्टेज तुला क्रॉस करावं लागेल आणि मग त्या स्टेजवरनं मग यू कॅन बाय एनिथिंग ॲट दॅट स्टेज. आपल्या घरात तर सर्वसामान्यांच्या घरात असं असतं की कमवायला लागल्यानंतर पहिले आपण घरात काहीतरी आणतो सगळ्यांसाठी, कोणा ना कोणासाठी वगैरे वगैरे, आणि त्याचं कौतुक होतात. पण एक बिझनेस माइंड कशा पद्धतीने विचार करतं, तर हे त्याचं उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यातनंच मला पुढे आता वेगळा विषय घ्यायचा आहे, तो म्हणजे की आजच्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या तरुणाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, उद्योग स्टार्ट करायचा आहे स्वतःचा, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? कारण की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापले उद्योजक सेट झालेले आहेत, त्यांचं सोशल मीडियाद्वारे आता वेगळ्या पद्धतीने कॅम्पेनिंग होतं, घराघरात लोक पोहोचतात. तर असं कुठलं क्षेत्र आहे असं तुम्हाला वाटतं का की जे अजूनही टॅप होणं बाकी आहे? नवीन उद्योजक जे येतील ते त्याच्यामध्ये एंटर करू शकतात, असा काही सल्ला देऊ शकाल तुम्ही नवीन उद्योजकांना? नाही, मला वाटतं की जे नवीन एंटरप्रेनर्स किंवा उद्योजक जे आहेत त्यांना जी क्षेत्र निवडायचं, एक तर त्यांची जी आवड आहे, ज्याच्यात त्यांची निश एरिया असेल किंवा इनोव्हेटिव्ह असेल. कारण आता टेक्नॉलॉजी एवढी चेंज झाली आहे, सोशल मीडिया एवढी चेंज झाली, डिजिटल वर्ल्ड एवढी चेंज झाली की प्रत्येक गोष्टीची पण एक शेल्फ लाईफ लवकर संपते. आता 6-7 महिने, 1 वर्ष अगोदर AIवर एवढी लोकांनी AI बद्दल बोलले. आज अनेक AI कंपनी झालेत, पण आता AI एक सर्टन स्टेजपर्यंत असतो. AIच्या नंतर पण अनेक इनोव्हेशन येईल. तर ज्या गोष्टींमध्ये जे बिझनेसमध्ये किंवा कन्झ्युमर मार्केट म्हणू किंवा लोकांना जे लागतं ते जे निश असेल, ज्याच्यात कोणी एंटर केला नसेल आणि ती थॉट प्रोसेसवर एंटरप्रिनरनी भर दिला, तर आय थिंक त्यांची ती बिझनेस बूम होईल. अनेक स्टार्टअप्स येतात, अनेक स्टार्टअप्स आहेत, आमच्याकडे अनेक स्टार्टअप्स फंडिंगसाठी येतात. आणि ह्या एंटरप्रेनर्सला मी एवढंच सांगेल की जेव्हा स्टार्टअपमध्ये तुमच्या कोणी इन्व्हेस्ट करतो, तो एक विश्वास म्हणून करतो. तर टू बिकम अ सक्सेसफुल स्टार्टअप कंपनी किंवा सक्सेसफुल एंटरप्रेनर, जे माणूस इन्व्हेस्ट करतो एक विश्वासाने करतो, ती विश्वास त्यांनी नाही तोडावी. का अनेक स्टार्टअप्सनी प्रॉफिट्स पण दिलेत लोकांना, पण अनेक स्टार्टअप्स बंद पण झालेत. त्याचे कारणच ही आहे की ज्या विश्वासाने इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्ट केलेत, जेव्हा पैसे यायला लागतात, जसं तुम्ही म्हणले ना की पैसे आले तर डोक्यात एक वेगळा विचार हे वेगळं हे सुरू होतं, ज्याच्याने त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केली तर त्यांचं पण आयुष्याने कंपनी चांगली चालेल, नाही उपयोग चांगली केली तर ती बंद पण होईल. तर असे अनेक गोष्टी. तर मेनली उद्योजकांना तीच की एक इनोव्हेटिव्ह जे आहे, जे निश आहे, त्याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं. आणि जेव्हा एक इन्व्हेस्टर त्यांना इन्व्हेस्ट करेल
त्यांच्या कंपनीजमध्ये, ती विश्वास जी आहे, ट्रस्ट फॅक्टर इज द बिगेस्ट गुडविल ऑर बिगेस्ट प्रॉफिट म्हणेल, ती असेल तरच लोकांकडनं किंवा इन्व्हेस्टर्सकडनं पैसे घ्यावं. मला याच्यातल्या राजकीय अंगाकडे नाही वळायचं आहे, पण तरीसुद्धा आत्ता असं एक पाहिलं जातं की आता कुठलीही गोष्ट ही मुंबईपर्यंत अशी सेंट्रलाइज्ड नाही राहिलेली आहे. आता अहमदाबादचं ऑप्शन आहे, चेन्नईचं ऑप्शन आहे, कोलकाताचं ऑप्शन आहे, दिल्लीसुद्धा आहे, इतरसुद्धा अनेक IT सेक्टर्स हब बनत चाललेले आहेत, गुरुग्राम एक आहे. तर आता अशी कुठली सेंट्रलाइज्ड गोष्ट राहिलेली नाही आहे. पण अशाही परिस्थितीत तुम्ही काय सांगाल की म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज एखाद्या नवीन उद्योजकाला उद्योग सुरू करायचा झाला तर आजही महाराष्ट्रामध्ये तेवढं मार्केट आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि आत्ताची आर्थिक स्थिती सुद्धा ही तेवढी अनुकूल आहे का की एखाद्या व्यक्तीने उद्योग या क्षेत्रामध्ये सुद्धा वळावं की नोकरीकडे वळावं सध्या? नाही, नक्कीच महाराष्ट्रात उद्योग किंवा कंपनीजनी इन्व्हेस्ट करणं किंवा जे पण कंपनीज आहेत त्यांना करावं. पण आता फक्त ट्रेंड असं झालं आहे की उदाहरण किंवा जसं तुम्ही म्हणले मुंबई किंवा आता पुणे पण पुणे असेल किंवा नागपूर असेल, ही सगळे जे सिटीज आहेत ती ऑलरेडी एवढी कंपनी सेटअप झालेत, हे झालेत. जे उद्योजक आहेत त्यांनी त्यांची फिजिबिलिटी बघावी. आणि मला वाटतं की जी B सिटीज असतील किंवा C सिटीज जे अजूनही टच नाही झालेत, पण तिकडे एम्प्लॉयमेंटची जनरेशन पण होऊ शकते. म्हणजे मी म्हणेल की अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, सोलापूरची साईड असेल, आणि अशा किंवा विदर्भ साईडमध्ये आपण वाशिम, अमरावती, अकोला ही बेल्ट बघेल तर तिकडे जे B आणि C सिटीज आहे जिथे एम्प्लॉयमेंटसाठी जनरेशन पण होईल आणि जिथे गव्हर्मेंटची जास्तीत जास्त अजून सपोर्ट पण त्या कंपनीजला भेटेल, अशा ठिकाणी त्यांनी उद्योग स्टार्ट करायला पाहिजे. बालन सर हे खरं तर फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिलेले आहेत, तर त्यांचा सामाजिक कार्याचा आवाका हा काश्मीरपर्यंत गेलेला आहे. मला आता त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण काश्मीर हे मधल्या काळामध्ये पॉलिटिकली सुद्धा फार धगधगत होतं 370 कलम रद्द केल्यामुळे. तर 370 कलम रद्द केल्यानंतरचं काश्मीर तुम्हाला कसं पाहायला मिळालं? तिथे शाळा एवढ्या उघडणं आणि ते सुद्धा अतिशय सेन्सिटिव्ह भागांमध्ये की जिकडे अनेकदा अतिरेकी हल्ले हे होत राहिलेले आहेत, दहशतवादी हल्ले होत राहिलेले आहेत. अनंतनाग सारखा पट्टा असेल किंवा मी चुकत नसेल तर बारामुल्ला सुद्धा, कुपवाडा सारखे परिसर जिकडे दहशतवादी हल्ले होत राहिलेले आहेत, अशा अतिशय नाजूक क्षेत्रामध्ये जाऊन शाळा, ते सुद्धा काश्मीरच्या बाहेरच्या व्यक्तीने जाऊन उघडणं, हा अनुभव कसा होता? त्याच्यात तुम्हाला काय काय आव्हानं आली? नाही, पहिल्यांदा आनंदच वाटतो, कारण काश्मीर काय भारताचं वेगळं पार्ट नाही आहे. इट इज पार्ट ऑफ इंडिया ओनली. फक्त एवढंच बदल झाली की सरकार आल्यानंतर 2019ला 370 रद्द झाल्यावर अनेक गोष्टी तिकडे करण्यात इझी झाली. आणि त्याच्यात ऑलरेडी आम्ही काश्मीरमध्ये काम करत होतो. 2019च्या अगोदर एक वेगळी प्रायव्हेट संस्था होती, त्यांना आपण काही फंडिंग करत होतो. ते बघून भारतीय लष्कर किंवा इंडियन आर्मी जे आहे त्यांनी आमच्या संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आर्मी गुडविल स्कूल्स जे आहे ते सद्भावनाच्या मिशनच्या अंडर 2000ला सुरू झाली होती. ही गुडविल स्कूल्स आर्मीच्या मुलांसाठी आहे का, हे कन्फ्युजन नेहमी असते. तर ती आर्मीच्या मुलांसाठी नाही आहे, ही तिकडच्या लोकल पॉप्युलेशन किंवा लोकल सिव्हिलियन जे आहे त्यांच्यासाठी हे स्कूल्स का ओपन केले होतं. कारण सगळ्यांना माहिती आहे की काश्मीरमध्ये जी प्रायव्हेट स्कूल्स असतील किंवा गव्हर्मेंट स्कूल्स असतील तिकडे काय शिकवलं जातो, किती रॅडिकलायझेशन किंवा नॅरो माइंडेड एज्युकेशन किंवा रिलिजियस जे म्हणतो आपण रॅडिकलायझेशनचं ते शिकवतात. ते ब्रेक करण्यासाठी हे गुडविल स्कूल्स स्टार्ट झाले होते. पण डेफिनेटली आर्मीची प्रायमरी रोल आहे संरक्षण करणं, सीमा संरक्षण, आणि ही नाही आहे. तर त्यांनी कॉन्टॅक्ट केली होती की तुम्ही एनिवेज हे करताय, आता 370 पण रद्द झालं आहे. तर तेव्हा मी आय थिंक 2019ला 5 ऑगस्टला 370 हे रद्द झालं. 2-3-6 महिन्यांनी मी व्हिजिट केला होता तिकडे. आता ते रिटायर्ड झाले, पण तेव्हा जे कोर कमांडर होते जनरल राजू होते, त्यांच्याशी मी संपर्क साधला, त्यांच्याशी बोललो मी. तर इनिशियली आम्ही 5 स्कूल्स जे आहेत ती जॉईंटली विथ इंडियन आर्मी रन करू असं, आणि सिव्हिलियनसाठी आणि फ्री एज्युकेशन. ते स्कूल्स होते बारामुल्लात होते, कुपवाड्यात होते आणि त्या बेल्टमध्ये होते. आणि त्याच्यातले फर्स्ट 5 स्कूल्स घेतले. मग ज्या दिवशी आम्ही MOU साईन केला तर आर्मीनीच डिक्लेअर केली, आणि इट वॉज अ स्टेपिंग स्टोन आमच्यासाठी पण आणि आर्मीसाठी, की पहिल्यांदा भारतीय लष्करने एक कॉर्पोरेटसोबत किंवा कॉर्पोरेट ग्रुपसोबत
MOU केली आणि फर्स्ट नॉन JNK एंटरप्रेनर टू एंटर JNK आफ्टर 370 रद्द झाल्यावर. तर 5 स्कूल फर्स्ट इयर केले, मग नेक्स्ट इयर परत 5 स्कूल केले, असे करून आज टोटल 15 स्कूल्स आहेत. ते 15ही स्कूल सगळे हाय मिलिटन्सी एरियाजमध्ये, कुपवाडा असेल, अनंतनाग असेल, पुलवामा असेल, शोपियान असेल, अजून थंदार असेल, ऑलमोस्ट उरी आहे, तर बारामुला आहे, उरी आहे. एक स्कूल तर जी थंदारची स्कूल आहे, वेनएव्हर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली तुम्ही गेले तर सांगा, ती बघण्यालायकीच आहे. कारण 50 मीटर्सवर LOC आहे आणि स्कूल इज लोकेटेड ॲट दॅट लोकेशन. म्हणजे यू कॅन सी पाकिस्तान इज स्टँडिंग फ्रॉम द स्कूल्स गॅलरी. मुलं येतात? हो, मुलं येतात. तर एवढी बदल झाली की ज्या ज्या स्कूल्सवरती फतवा जाहीर झाले होते, शोपियानची स्कूल असेल की जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे की वी आर बेटर एज्युकेशन आपण टीच करतो आहे. आता लास्ट मी सांगेल की उरीची स्कूलची मी एक्झाम्पल देईल की जेव्हा आपण टेक ओव्हर केली होती 200 का 200-250 मुलं मुली होते. आज त्याच स्कूलमध्ये जी लास्ट ॲडमिशन रेकॉर्ड झाली आहे ती झाली आहे 535, 535 to 550. आणि बॉईज वर्सेस गर्ल्स रेशो पाहिली तर 65% मुली आहेत स्कूलमध्ये आणि बाकीचे मुलं आहेत. आणि ह्या 15 स्कूलमध्ये 1-2 स्कूल्स जे आपण डेव्हलप केले ते युनिक स्कूल झाले, कारण ती स्कूल्स आहे फॉर स्पेशल चिल्ड्रन. तर तिकडे स्पेशल चिल्ड्रनची स्कूल्स नव्हते. एक बारामुलाला आहे ड्रॅगर परिवार म्हणून, आणि एक कुपवाडाला उडान म्हणून आहे. हे स्पेशल मुलांची स्कूल आहे. त्याच्यात जेव्हा ती स्कूल बंद होत होती कारण त्यांना फंड्स नव्हते, हे नाही, 25 मुलं होते. आज म्हणजे ह्या मागच्या महिन्यातच त्यांचा ॲन्युअल डे झाला आहे, सेकंड ॲन्युअल डे. तर 25मधनं 110 मुलं झाले स्पेशल मुलं, आणि त्याच्यातले 15 मुलं हॅव गॉन बॅक टू नॉर्मल स्कूल्स. तर दिस इज वॉट वी हॅव अचीव्ड दॅर. आणि डेफिनेटली 24 स्कूल्स आर्मीचे आहेत, गुडविल स्कूल्स काश्मीरमध्ये. त्याच्यातले ऑलरेडी 15 आम्ही दत्तक घेतलेत, त्याची पूर्ण फंडिंग आणि हे, आणि वी रन इट जॉईंटली. आणि एज्युकेशन जी आहे ती ह्या मुलांसाठी फ्री आहे. याच्यामध्ये आणखीन एक उल्लेख आहे तो म्हणजे की याच्यामध्ये एकही लष्करी घरातली म्हणजे विद्यार्थी नाही आहे, तिथले सगळे सामान्य जे आहेत त्यांच्याच घरातले फक्त स्थानिक. आणि मला हाच प्रश्न पुढे घेऊन जायचा आहे, कारण की आपल्याकडे सुद्धा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात ही गोष्ट होती की एखादी व्यक्ती काही समाज सुधारक असेल किंवा काही चांगलं करत असेल तर त्याच्यामध्ये आडकाठी घालणारे खूप जण होते. आणि काश्मीरसारखा पट्टा तर अजूनही तितकाच सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे 370 जरी रद्द झालेलं असेल तरी तिकडची ती परिस्थिती तितकीच नाजूक आहे. त्याच्यामुळे तिथे शाळा काढणं, म्हणजे भले 2019च्या आधीची परिस्थिती असेल किंवा नंतरची, शाळा काढण्यामध्ये कोणी आडकाठ्या घातलेल्या होत्या का, तर ते तुम्ही ओव्हरकम कसं केलं? आणि तसंच मुलं जर मदरशांमध्ये जात होती किंवा इतरही कुठे त्यांची शिक्षण घेत होती तर त्यांना आपल्याकडे खेचून आणणं, याच्यासाठी कशा या पद्धतीने प्रयत्न करावे लागले? नाही, पहिली गोष्ट तर स्कूल्स ऑलरेडी जागेवर होतेच तिकडे, कारण लकीली ही जेवढे पण स्कूल्स आहेत हे सगळे आर्मीचे कॅम्पसमध्ये आहेत, आर्मी झोनमध्ये आहेत. तर सिक्युरिटी कन्सर्न वाईज तर आर्मी आहेच आमच्यासोबत, तर आणि जॉईंटली रन बाय आर्मी. एक आम्हाला खूप जे सर्वात जास्ती डिफिकल्टी तिकडे शोपियानच्या स्कूलला जी येते, कारण शोपियान इज मदर बोर्ड ऑफ टेररिझम. तिचे आजही फतवा आहेत, कारण तिकडे ह्या स्कूलला यायचं नाही त्याच्यासाठी फतवा आहेत. आमचे नंबर्स थोडे डाऊन पण झालेत. आणि बाकीचे स्कूल्सला एवढे नाही इश्यूज आहेत, कारण आय थिंक आता 370 रद्द झाल्यानंतर जेवढे काउन्सिलिंग प्रोग्राम्स आर्मीज घेतात तिकडे किंवा अनेक गोष्टी तिकडे घडत आहेत, त्याच्याने आय थिंक तिकडचे यूथला पण आता रिअलाईज झालं आहे की दी वे टू प्रोग्रेस इन लाईफ or to have a better quality life is by being educated and getting exposed in a better way, not in the negative way. म्हणजे आज मला वाटत नाही की कुठल्या यूथला बंदूक घेऊन मिलिटंट व्हायची आनंद असेल, कारण त्यांना माहिती आहे आणि एवढे वर्ष त्यांनी पाहिले ना की मिलिटन्सीमधनं त्यांना काही भेटलंच नाही आहे. तर गव्हर्नमेंटची एवढी अडचण येत नाही, कारण इंडियन आर्मी सोबत असल्यामुळे आणि इट इज अ जॉईंट प्रोजेक्ट विथ दी आर्मी, तर ती अडचणी ओव्हरकम होऊन जातात. राहिला प्रश्न तिकडचे स्थानिक जे पेरेंट्स आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं,
त्यांना की मुलांना तुम्ही पाठवा. कारण काही ठिकाणी अशी पण होतात की मुलांना पेरेंट्सच पाठवत नाही. तर त्यांना वाटतं की इट इज नॉट दे आर गोईंग अगेन्स्ट व्हॉट एव्हर त्यांची रिलिजन असेल किंवा त्यांचे प्रिन्सिपल्स असतील. त्याच्यामुळे पण ते कन्व्हिन्स करणं, आर्मी आणि आम्ही एकत्र अनेक तिकडे सेशन्स घेतो, ज्याच्याने आपण सांगतो की मुलांचे काय ह्याच्यात पॉझिटिव्ज आहेत आणि हे केल्यावर निगेटिव्स तर नाहीच आहेत, पण पॉझिटिव्स काय आणि कन्व्हिन्स करायला लागतं. पण आज आनंदाची गोष्ट ही की आज ह्या पूर्ण 15 स्कूल्समध्ये तुम्ही मला विचारलं तर अराऊंड 9 ते 10 हजार मुलं मुली ह्या स्कूल्समध्ये दे आर टेकन ॲडमिशन, त्यांची स्कूलिंग सुरू आहे. सरांच्या याच कार्यासाठी खरं तर पुनीत बालन यांचा भारतीय सैन्याकडनं सुद्धा गौरव झालेला आहे आणि त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. पण पुन्हा एकदा आपण आता पुण्यात येऊया आणि मला असं वाटतं एक मुंबईकर या नात्याने, कारण मुंबईतला गणेशोत्सव म्हणजे केवढं मोठी धामधूम असते हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. असंख्य मंडळं आणि त्याच्यामध्ये नावारूपाला आलेली सुद्धा असंख्य मंडळं, प्रचंड गर्दी, 11 दिवस तिकडे सणोत्सव हा खूप जोशात साजरा केला जातो. पण आता हळूहळू ते वारं पुण्यामध्ये सुद्धा येऊ लागलेलं आहे. म्हणजे अगदी जे इथले सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव हे तेवढे तसे रॉयल पद्धतीने साजरे केले जात नव्हते जसे आता मुंबईमध्ये ती आपल्याला एक धामधूम पाहायला मिळते, ती हळूहळू पुण्यात सुद्धा आलेली आहे. असं असताना सुद्धा ऑक्सिरिच हा ब्रँडचं ज्या वेळेला तुम्ही प्रमोट करत होता आणि त्याचा तुम्ही रंग सुद्धा बदललेला होता. म्हणजे मी 2023ला ज्या वेळेला आलेले होते तेव्हा तो निळ्याचा लाल झालाय हे तेव्हा क्लिक झालं. तर या सगळ्यासाठी किंवा आणि खरं तर ह्याचा सुद्धा उल्लेख करायला हवा की सर भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आहेत आणि उत्सव प्रमुख सुद्धा आहेत. तर हा इंटरेस्ट सुद्धा तुमचा कसा डेव्हलप झाला की एकतर पुण्यात राहून गणेशोत्सवामध्ये एवढा आपला स्वतःचा इंटरेस्ट घेणं, त्याच्यासाठी जेवढं लागेल तेवढं त्यांना मदत करणं, हा इंटरेस्ट तुमचा कसा डेव्हलप झाला? नाही, मी लहानपणापासूनच एक मंडळाचं कार्य करत होतो. घराच्या शेजारी आमच्या जेव्हा मी राहायचो शिवाजीनगरला, एक उदय तरुण मंडळ म्हणून मंडळ होतंच, तर तिकडे जाणं होतंच. आणि गणेश उत्सव मला वाटतं आता ती चेंज झाली आहे ट्रेंड. आधी गणेश उत्सव म्हणजे मुलांची उत्सव असायची, पण आता अनेक महिलांची पण किंवा सहभाग होतं त्या उत्सवात. तर मुलांची म्हणून ते गणेश उत्सव ही असल्यामुळे मी अनेक वर्ष त्या मंडळात काम पण केलं आधीचं. तिकडे अध्यक्ष पण होतो. काही टेक्निकल कारणामुळे ती मंडळ बंद पडली आणि जेव्हा लोकांना माहिती पडलं की ते बंद पडले, अनेक लोकांनी अप्रोच केली की आमच्याच ट्रस्टमध्ये या किंवा. पण तेव्हा मग कुठल्या मंडळाला सर्वात जास्ती ऐतिहासिक वारसा असेल तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला होता आणि तिकडे उत्सव प्रमुख म्हणून 2019ला मी गेलो, ते पद स्वीकारलं. 2 वर्ष तर कोविडमध्ये गेलं, उत्सव झालाच नाही. पण जेव्हा कोविडनंतर जेव्हा उत्सवाचा प्रश्न आला तर अनेक जणांनी सांगितलं की यंदाचा गणेशोत्सव होईल का नाही. आणि तेव्हा आय थिंक मार्केटिंगच्या पॉलिसीच्या हिशोबाने आणि उत्सव जपण्यासाठी आणि मंडळांना आर्थिक मदत करण्यासाठी आपण अनेक मंडळांना आर्थिक मदत केली. त्याच्यातून मदत पण झाली. ब्रँड्स दोन्ही ग्रुप, ऑक्सिरिच असेल किंवा पुनीत बालन ग्रुप, याची पण ब्रँडिंग झाली आणि उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला. पण मुंबईला सुद्धा यायचा काही प्लॅन आहे? नाही, सध्या मला वाटतं की सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही पुण्यातूनच झाली आहे, तर आम्ही पुण्यातच आहोत. हा एक वेगळा मुंबई वाद होऊ शकतो, पण आपण तुर्तास तो टाळूया. आणि मला खरं तर आता तुम्हाला थोडं फिल्म्सकडे सुद्धा घेऊन जायचं आहे, कारण तुम्ही अनेक चित्रपटांचे निर्माते सुद्धा आहात आणि काहींचे लेखक सुद्धा आहात. त्याच्यातला मुळशी पॅटर्न हा बऱ्यापैकी सगळ्यांच्याच परिचित आहे, गाजलेला आहे. आता मध्ये एक जग्गू जुलियट सुद्धा आलेला होता. तर तो छंद तुमचा होता पहिल्यापासून की तुम्ही लिखाण खूप करत होतात किंवा निर्माते व्हायचं आहे, हे सगळं उद्योग क्षेत्र आणि ते सुद्धा अगदी कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट ज्याचा अगदी या क्षेत्राशी काही एक संबंध नाही, तर हा ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं? नाही, मला वाटतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पहिली फिल्म म्हणजे 2012 किंवा 13ला मी कंपनी फॉर्म केली होती पुनीत बालन स्टुडिओज म्हणून. पण मी ॲक्च्युली कुठली फिल्म 5-6 वर्ष प्रोड्यूसच केली नाही. आणि प्रोड्यूस काय करायचं होतं ॲज अ पॅशन, नॉट ॲज अ बिझनेस. की एक हाऊस की आपण एक फिल्म प्रोड्यूस केली, त्याच्यामुळे एक फिल्म इंडस्ट्रीशी पण कनेक्ट होऊ. पण मला वाटतं की ती थिंकिंग जी आहे फ्रॉम पॅशन टू बिझनेस हे मुळशी पॅटर्नमुळे चेंज झाली. कारण जेव्हा मुळशी पॅटर्न आम्ही प्रोड्यूस केली, जे पण बजेट होतं आय थिंक 6 करोड्स त्याची बजेट होती तेव्हा, आणि त्यांनी 36 का 38 कोटी बॉक्स ऑफिस केली.
तर आणि त्याच्यानंतर सॅटेलाईट राईट हे सगळं विकता विकता ते 50 कोटीपर्यंत गेला. तर 6 - 50 ते दिसली बॅलन्स शीटवर आम्हाला प्रॉफिटेबिलिटी जास्ती दिसलं. त्याच्यामुळे मग दुसरी फिल्म्स मग जग्गू जुलियट असेल किंवा आता नुकतीच 2 महिने अगोदर रानटी म्हणून फिल्म आहे ती पण आपण प्रोड्यूस केली होती, ती रिलीज झाली. तर अनेक फिल्म्स मग प्रोड्यूस करायचं सुरू केलं ॲज अ बिझनेस. इनिशियल ती पॅशनमुळे गेलो होतो त्याच्यात, पण ॲज अ बिझनेस आता ती विंग वेगळीच आहे. त्याच्यात फक्त थिएटरिकल फिल्म्स नाही पण अनेक शॉर्ट फिल्म्स जे समाजाला एक चांगले मेसेज देईल ते आपल्या स्टुडिओजच्या चॅनलवर आपण हे पण डिस्प्ले पण केले. त्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कारण आर्मीसोबत आपण एवढं कनेक्टेड आहे आणि आर्मीसाठी आपण शॉर्ट फिल्म्स केले, ज्याच्यात 75th इयर ऑफ NDA जी आहे ती फिल्म आपण प्रोड्यूस केली विथ NDA. तर असे अनेक फिल्म्स आपण केलेत. नक्कीच मुळशी पॅटर्न गाजला आहे. त्याचं पार्ट 2 पण आता 2025-26ला येईलच. अच्छा, पण मुळशी पॅटर्न तुम्हाला असं वाटतं की आणखीन सुद्धा सुपर हिट होऊ शकला असतं? म्हणजे ऑलरेडी हिट होता, अजूनही अनेकांच्या तोंडात मुळशी पॅटर्नचं नाव येतच आणि प्रवीण तरडेंसारखी तुम्हाला साथ सुद्धा होती. असं वाटतं की अजून सुद्धा हिट होऊ शकला असता, त्याच्यात तेवढी ताकद होती? नाही, मुळशी पॅटर्न ऑलरेडी म्हणजे हिट होतीच. अनेक तुम्ही जसं म्हणलं अनेक ते म्हणतात आज पण नाव घेतात आणि आय थिंक सर्वात जास्ती तुम्ही लोकच मुळशी पॅटर्नची नावं घेता. कारण कुठेही कोयत्याने हल्ला झाला किंवा हे आलं तर तुम्ही मीडिया लोकच म्हणतात की मुळशी पॅटर्न स्टाईल. आता ते तुम्ही सांगा. मला तर मुंबईकर म्हणून हा प्रश्न विचारायला फार आवडेल की पुणे म्हणून तुम्हाला काय वाटतं, आता पुण्याची काय ओळख होतीये? एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी आहे, दुसरीकडे सांस्कृतिक गोष्टींचा खूप मोठा वारसा आहे पुण्याकडे. नाही, पुण्यात सध्या अनेक वर्षापासून क्राईम रेशो वाढली, ते त्याच्यात काय हे नाही आहे. पण नक्कीच पुणे पोलीस पण तेवढी सक्षम आहे की जे जे हे आपले कोयता गँग असेल, अनेक गँग असेल, जे पण आहे त्यांना व्यवस्थित थांबवण्यासाठी पुणे पोलीस पण सक्षम आहे आणि ते करत आहेत त्यांचं कार्य. राहिला प्रश्न मुळशी पॅटर्नचं, मला वाटतं की मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडलो. कारण त्या टाईमला तेवढी मार्केटिंग किंवा ताकद लावली असती तर 100% ही मुळशी पॅटर्न 1 जी आहे ती इक्वेलंट टू सैराट पोचली असेल. पण नक्कीच मुळशी पॅटर्न 2मध्ये ती कसर पूर्ण आम्ही भरून घेऊ. आणि मुळशी पॅटर्न 2चा काही टीजर आम्हाला मिळेल की कसा, म्हणजे कुठल्या स्टोरीवर आहे, कसा आहे? त्याची एक पंचलाईन आहे, तेवढीच मी सांगू शकेल. तर मग ते पंचलाईन अशी आहे की मुळशी पॅटर्न 2 येईल असं ते आहे आणि खाली लिहिलं आहे की तुमच्या घरातला भिंतीचं गोष्ट. अच्छा, फार क्युरिओसिटी वाढवणारं आहे हे. आणि कोण असेल, म्हणजे कलाकार, कधी येऊ शकेल फिल्म? लेखक दिग्दर्शक तर प्रवीणच आहे, डिरेक्ट पण प्रवीणच करेल. कलाकार तर अनेक आहेत. आता मुळशी पॅटर्न 1चे काही कलाकार जे आहेत उपेंद्र लिमयपासून महेश मांजरेकर हे कंटिन्यूमध्ये असतील, पण नवीन फेसेस पण येतील त्याच्यात. आणि माझ्या हिशोबाने 2025 किंवा 26ला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये रिलीज होईल. म्हणजे अजून एक वर्षभर वाट पाहावी लागेल. आपण पुन्हा एकदा त्याच्यात इंटरव्ह्यू करू त्याचा. पण तुम्ही आता एक उल्लेख केला तो म्हणजे की त्याच्यामध्ये थोडं मार्केटिंग कमी पडलं. तुमच्या पत्नी ज्या आहेत त्या सुद्धा साधारणतः या क्षेत्रातल्या आहेत, जान्हवी धारीवाल, आणि त्यांच्याकडे सुद्धा सेम, म्हणजे त्यांनाही बाळकडू मिळालेलं आहे उद्योग क्षेत्राचं. तर तुम्ही दोघं डिस्कस करताना सगळे हेच विषय तुमच्या डिस्कशनमध्ये असतात की आता पुढचा प्रोडक्ट कुठला आणायचं, पुढचा ब्रँड कुठला असणार, त्याचं मार्केटिंग कसं करायचं? नाही, आता कसं आहे की ऑक्सिरीज ही सोडली तिचं कंपनी आहे. तर आता रंग बदलला तुम्ही जे म्हणले त्याचं कारण होतं की रंग बदलला म्हणजे जस्ट बिकॉज रेड आवडला म्हणून नाही, कारण ती ब्रँडच एवढी पॉवरफुल झाली की त्याची 550 डुप्लिकेट झाले होते. 550 कंपनीजनी ऑक्सिरीज जे ओरिजिनल ते ब्ल्यू कलर होती ती डुप्लिकेट करते. त्याची नावं म्हणजे असे फनी नावं होते, ऑक्सिटॉप, ऑक्सिमिस्ट, ऑक्सिट्रू, ऑक्सी झ्रिक आणि हे, आणि सगळी ऑलमोस्ट फॉन्ट साईजपासून हे. तर तिला मी एकच सांगितलं की तुला एकतर 550 लोकांसोबत लिगल फाईट करायचं तर आपल्याला ते पण करू शकतो, किंवा आपणच आपल्यात बदल आणू आणि त्याची ट्रेडमार्क IP एवढी स्ट्रॉंग करायची की कोण परत कॉपी करणार नाही. म्हणून 23चा गणेश उत्सव जे असेल त्याच्यात ती रेड कलर आली आणि नॉर्मली पाण्यात कधी रेड कलर नसते. आता ही रेड का? कारण फर्स्ट वॉटर ब्रँड कधी रेडमध्ये कुठली आपण पाहिली नाही आहे, इधर ब्ल्यू, ग्रीन, लॅव्हेंडर अशी पाहिली, आणि रेड म्हणजे स्टँड्स आउट. तर ही एक मार्केटिंग गिमिक आहे. तर
तिची कंपनी आहे, ती करते. अनेक सर्वात इम्पॉर्टंट तिचं हेल्प मला जिथे येते, कुठलेही आमचे इव्हेंट्स असतील, कुठलेही काही गोष्टी असेल, त्याची जी राईट फ्रॉम डिझायनिंग पार्ट असेल, प्रिंट मीडिया किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आणि हे ते पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तिच्याकडे आहे. तर मी तेवढं बघत पण नाही. ऑन ग्राउंड एक्झिक्युशन जे आहे ते मी बघतो, पण जे प्रिंट असेल, हे असेल, आता गणेश उत्सव असेल, गणेश उत्सवात कुठले आज अनेक आपली ब्रँडिंग असते मंडळांना, त्याच्यावर काय डिझाईन्स करायचे, काय करायचे, ते पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तिला देतो मी. या पलीकडे जाऊन सुद्धा आपला क्रीडा विषय सुटायला नको म्हणून, आणि त्याच्यात सुद्धा एवढ्या टीम्स आहेत की त्या मला आता वाचूनच दाखवाव्या लागतील. त्याच्यातले टीम्स मी सांगते की सर कुठल्या कुठल्या टीम्स ओन करतात. एक पुणे जॅग्वार्स आहे की जी टेनिसची आहे, खो खोमध्ये मुंबई खिलाडीज आहे, कोल्हापूर टस्कर्स म्हणून हँडबॉलची आहे, क्रिकेटची आहे, सॉरी ती क्रिकेटची आहे. त्याच्यानंतर बंगळुरू स्मॅशर्स म्हणून आहे, ती टेबल टेनिसची आहे. मुंबई मसल म्हणून प्रो पंजा आहे, आणि जी मी मगाशी म्हणाले ती कुठली होती हँडबॉलची, महाराष्ट्र आयर्नमॅन, ती हँडबॉलची टीम आहे. तर एवढ्या टीम्स, म्हणजे तुम्ही हे सगळं कसं सांभाळता? खूप स्वाभाविक प्रश्न आहे की एकीकडे एक राहिलं तुमचं ग्लोबल चेस लीग मध्ये चेसची पण टीम आहे. अच्छा, बालन अलास्कन नाईट्स. ओके. मग हे कसं एवढं सगळं सांभाळता? म्हणजे इथे लोक वर्क लाईफ बॅलन्सवर एवढे लेख लिहून थकलेले आहेत की आहे तीच 9 to 5 जॉब किंवा जो आहे तो जॉब झेपत नाही, त्याच्यात वर्क लाईफ बॅलन्स होत नाहीये. तुम्ही एकीकडे काश्मीरमध्ये शाळा चालवता, इथे गणेशोत्सवात ऍक्टिव्ह असता, तुमचा स्वतःचा पुनीत बालन ग्रुपचा खूप मोठा आवाका आहे, आणि त्यात परत हे सुद्धा सगळं नाही. आय थिंक आणि प्लस फिल्म्स, कारण की मुळशी बॅटन 2 वर पण सुरू आहे काम. हो, ती पण आहे. मला वाटतं की ही स्पोर्टिंग जी टीम्स आहेत, ही मला वाटतं की इंडियात क्रिकेट हे स्पोर्ट्स नाही राहिला, क्रिकेट ही रिलिजन आहे. हां, म्हणजे जो पण मुलगा किंवा मुलगी ज्याला क्रिकेटची आवड आहे आणि ह्याच्यात दोष पालकांचं पण आहे की त्यांना सगळ्यांना एक्सपेक्टेशन झाले की त्यांचा मुलगा उद्या विराट व्हायला पाहिजे, धोनी व्हायला पाहिजे, किंवा स्मृती मंदाना व्हायला पाहिजे, किंवा मिताली राज व्हायला पाहिजे. बाकीचे ते मुलांप्रती नाही विचारत की तुझी आवड काय. तर असे अनेक मुलं आहेत किंवा मुली आहेत ज्यांच्यात टॅलेंट आहे, पण जे नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्समध्ये आहेत. तर मला वाटतं की 2019ला ॲज अ ग्रुप आपण डिसिजन घेतली होती की नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्सला मॅक्सिमम आपण, आणि ऑलिम्पिक लेवल स्पोर्ट्सला आपण सपोर्ट करू, ज्याच्याने ॲथलीट्सला पण आज आपल्याकडे आय थिंक 50 ते 55 ॲथलीट्स अपार्ट फ्रॉम हे टीम्स जे आहेत, जे नॉन क्रिकेटिंगमध्ये आहेत. टेनिस असेल, आर्चरी असेल, शूटिंग असेल, टायकोंडो असेल, जुडो असेल, हॉकी असेल, हे आमच्याकडे स्पोर्ट्स डिव्हिजन मी एक्सक्लुसिव्ह कॉन्ट्रॅक्टमध्ये. त्यांच्या फायनान्शियली इट्स टेकन केअर, पूर्ण त्यांचं फिटनेस हे आणि त्याचंच उदाहरण. कारण त्याच्यातूनच आम्हाला हे वाटलं की हे जेव्हा आपण करू तर कुठले तरी हे जे टॅलेंट, एक तर प्लॅटफॉर्म त्यांना भेटेल, त्यांची स्वतःची स्ट्रेस फायनान्शियल संपेल, आणि उद्या हेच ॲथलीट पुनीत बालन ग्रुपला तर रिप्रेझेंट करणारच, पण इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला जाऊन इंडियाला रिप्रेझेंट करतील आणि मेडल घेऊन येतील. त्याचं उदाहरण म्हणजे ऋतुजा भोसले, जी पुण्याचीच मुलगी आहे. तिचे वडील PI आहेत, पुण्यात PI होते. 6 महिने माझ्या मागे लागले होते की हिला स्पॉन्सरशिप द्या. मी म्हणलं पुढे मागे ते चाललं, आणि एक दिवस मला खरं येऊन ते म्हणले की सर तुम्ही नाही मदत केली तर ही टेनिस सोडेल. अनेक वर्ष तिने एवढी मेहनत केली की वडिलांवर फायनान्शियल बर्डन यावं नाही म्हणून टेनिस सोडायचं. मग तेव्हा आम्ही ठरवलं, तिला आम्ही एक्सक्लुसिव्ह स्पॉन्सरशिप आम्ही टेनिसमध्ये दिली तिला, आणि आज तिने रिप्रेझेंट केलं. मागच्या वर्षी एशियन गेम्समध्ये मिक्स डबल्समध्ये रोहन बोपन्नासोबत तिने इंडियासाठी गोल्ड मेडल आणलं. दिस इज अ प्राऊड मोमेंट फॉर अस. तर ही स्पोर्ट्स टीम्स पण जे आहेत त्याच्यासाठीच आपण हे फ्रँचाईज आपण घेतले. येस, याच्यातून एक बिझनेस अँगल ती आहे, ती वेगळी आहे. कारण डाऊन द लाईन जेव्हा व्हॅल्युएशन्स इन्क्रीज होतात लीगचे, तर टीमचे पण व्हॅल्युएशन्स वाढतात, मग ते सेल करायचं हे वेगळी आहे. पण बेसिक थिंग वॉज टू गिव्ह प्लॅटफॉर्म टू these athletes who are talented and who can म्हणजे show their talent in their own respective sports. त्याच्यासाठी आपण एवढे टीम्समध्ये आज इन्व्हेस्ट केले. पण ह्या गोष्टीची स्पेस कुठेतरी रिकामी होते असं तुम्हाला जाणवलं? कारण की याची चर्चा बऱ्याचदा होते की आपल्याकडे महाराष्ट्रातनं, खास करून मराठी पण इन जनरल सुद्धा महाराष्ट्रातनं मेडल्स आणणारे, ऑलिम्पिक मेडल्स आणणारे फार कमी आहेत. त्या तुलनेमध्ये जर आपण हरियाणा, पंजाब या पट्ट्यांमधनं पाहिलं तर तिकडे खूप जण आहेत की ज्यांनी हे सगळे मेडल्स आणलेले आहेत. तर याला काय कारणं आहेत? म्हणजे आपण कुठे कमी पडतो? आपल्याकडे खेळाडू नक्कीच चांगले असतील, असं नाही असू शकत की तिकडेच सगळं टॅलेंट आणि इकडे टॅलेंट नाही आहे. त्यामुळे स्किल असेल, टॅलेंट असेल,
पण त्याला तो शेप जो द्यावा लागतो त्या मातीच्या ह्याला तो देणारे हात कमी आहेत असं वाटत होतं आणि म्हणून तुम्ही या क्षेत्रात उतरलात? नाही, एकतर डेफिनेटली ह्या टॅलेंटला सपोर्ट करण्यासाठी आम्ही उतरलो आहे. पण जसं तुम्ही म्हणले की आज हरियाणा असेल, पंजाब असेल, अनेक ठिकाणी ॲथलीट्सला खूप मेडल्स ते आणतात त्या राज्यातले. त्याची कारण पण आहेत ना, कारण आज ती गव्हर्नमेंट त्यांना तेवढी सपोर्ट देते. आज मी उदाहरण सांगू शकतो की ओलम्पिक्समध्ये किंवा नॅशनल गेम्सला, ओलम्पिक्स तर आपल्याकडे लांबची गोष्ट आहे, पण नॅशनल गेम्समध्ये एका ॲथलीटनी गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ आणला तर हरियाणा गव्हर्नमेंट त्यांना 2 कोटी 1,50,00,000 प्लस जॉब देतात. त्यांना इंटरनॅशनल जिंकले तर ती व्हॅल्यू वाढतात. ओलम्पिक्सला त्यांनी आय थिंक 5 कोटी गोल्डला, 6 कोटी गोल्डला दिलेत, 3 कोटी सिल्वरला, 2 कोटी ब्रॉन्झ प्लस ACP किंवा DYSP लेवलचे असे जॉब्स पण दिले. वी आर लॅकिंग दिस इन महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज लॅकिंग इन प्रमोटिंग दिस स्पोर्ट्स ऑल्सो. तर कुठेतरी गव्हर्नमेंटनी पण ते इनिशिएटिव्ह दाखवलं की ॲथलीट्स जेव्हा पण ते जिंकतात किंवा त्यांना थोडं आर्थिक मदत आणि फॅसिलिटी वाईज आपल्याकडे खूप लॅक आहे. आज म्हणजे मी चुकीचं कधी बोलणार नाही, पण आपल्याकडे आज पुण्यात आहे एवढी चांगली बालेवाडी स्टेडियम आहे, पण ते बालेवाडी स्टेडियम एवढी डेव्हलप केली आहे, एवढी अनेक गोष्टी आहेत तिकडे, पण आज कुठलीही ॲथलीट ती यूजच नाही करू शकत. आत्ता जुडोचं, कारण जुडो असोसिएशनची आपली टायअप आहे आणि 2 दिवस अगोदरच एक सब ज्युनियरची टुर्नामेंट तिकडे सुरू झाली. तिकडचेच असोसिएशनचे लोकच मला म्हणले की सर इथे हॉस्टेलचीच अवस्था एवढी वाईट आहे की आपण मुलांना किंवा मुलींना इथे राहायला देऊ नाही शकत, आपला खर्च वाढतो का आपण हॉटेल करतो. तर ही जी फॅसिलिटीज आहेत हे एकतर गव्हर्नमेंटनी जॉईंटली कुठली प्रायव्हेट जे एंटिटी असेल त्यांना दिली चालवायला आणि त्यांच्याकडनं रेंट घेतली तर नक्कीच याच्यात सुधारण येऊ शकतं, किंवा गव्हर्नमेंटनी इनिशिएट घेऊन चांगले लोक अपॉइंट करून हे केली, फॅसिलिटीज अपग्रेड केली तर महाराष्ट्रात पण मेडल्स मोठ्या संख्येने येऊ शकतील. नक्कीच त्याचा विचार होतो का बघायला हवं, कारण की आता एक नवीन सरकार आलेलं आहे त्यामुळे त्याच्याकडनं आपण आशा ठेवू शकतो. पण एक शेवटाकडे येताना प्रश्न जो मी मगाशी म्हणत होते की अनेकांना वर्क लाईफ बॅलन्स जमत नाही आहे, त्याच्यावर खूप सारे आर्टिकल्स येतात, सोशल मीडिया तुम्ही पाहिलं तर याच्यावर बोलणारा तिसऱ्यात एक व्यक्ती ही असतेच. तुम्ही तो कसा साधता? तुमचा काही मी टाईम असतो का मग या सगळ्यामध्ये एवढा सगळा असताना गोष्टी? नाही, हे बघा, मला वाटतं माझा दिवस सकाळी 8ला सुरू झाली, रात्री 12:30-1ला मी झोपतो, सकाळी 7ला परत उठतो. ह्या पूर्ण ह्याच्यात पण मी स्वतःसाठी एकतर व्यायाम करण्यासाठी, कारण फिट पण राहायला लागतं, 1 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी हे मी स्वतःसाठी ठेवतो. आणि जे म्हणतात ना बॅलन्स कशी, एक तर मल्टीटास्किंग ही तुम्हाला यू हॅव टू लर्न हाऊ टू बिकम मल्टीटास्किंग. आणि सर्वात मला टचवूड माझी सर्वात प्लस पॉईंट ही आहे की मी डिपार्टमेंटल वाईज ऑफिसमध्ये सगळे डिवाईड केलेत. तर आज मी ऑफिसमध्ये नसलो तरी फोनवर माझे कामं होतात, फोनवर गोष्टी होतात, असं गरज नाही की मला कंटिन्यूस ऑफिसमध्ये बसायला लागतं. आणि डिपार्टमेंट ज्या HODला जे रिस्पॉन्सिबिलिटी दिली त्याच्याकडनं काम करून घेणं, म्हणजे टास्क मास्टरचं काम मी करतो आहे. आणि त्याच्यामुळे आय थिंक मला माझ्यासाठी पण टाईम भेटतो त्याच्यातून. हाच तुमचा मी टाईम आहे की तुमच्या कामातच रमणं? हीच मी टाईम आहे. आणि काही शनिवार रविवार ऑफ वगैरे हे पण? शनिवारी पण आमचं ऑफिस वर्किंग आहे. हां, रविवारी कधी कधी कार्यक्रम नसतील तर ते रविवारचं एक सेकंड हाफ भेटतो घरी. दॅट इज द मॅक्सिमम मी टाईम. एवढाच? घरचे तक्रारी नाही करत की त्यांना सवयच आहे, तुमच्या पण आधीची पिढी अशीच असल्यामुळे? ते असे म्हणतात की तू घरी असेल तर आम्हाला त्रास आहे म्हणून तू बाहेर जा असं म्हणतात. कारण घरी मी असलो आणि लोक नसतील माझ्यासोबत तर मी त्यांना त्रास देतो, हेच सगळं सांगून. हो, हे सांगून. म्हणून तेच म्हणतात की तू कामातच राहा, तेच तुझी लाईफ आहे आणि तू कामात राहा, तू घरी राहू नको जास्ती. पण तुम्हाला तुमची ओळख काय म्हणून करून देताना आवडते? कारण मी प्रत्येक इंटरव्ह्यू पाहिले आणि मी सुद्धा त्याच इंटरव्ह्यूची सुरुवात सुद्धा अशीच केलेली आहे की तुमच्या या सगळ्या क्षेत्रांमध्ये कामं आहेत. तुम्हाला स्वतःची ओळख काय म्हणून आवडते? माझी स्वतःची ओळख म्हणजे एक युवा उद्योजक आणि एक सामाजिक कार्यकर्ता. अच्छा, मग जे आत्ताची युवा पिढी आहे त्यांना तुम्हाला काय एक जाताना शेवटचा सल्ला द्यायला आवडेल? मी त्यांना जाताना एवढंच सांगेल की आयुष्यात तुम्ही तेच करा जे तुमचं मन म्हणेल. प्रेशरमध्ये येऊन कुठली गोष्टी करू नका. आणि आय थिंक तुमची इन्स्टिंक्ट किंवा सिक्स सेन्स जे आहे ती ऐका
आणि फॉलो दॅट ओनली. पण आजकाल लोक डुएल रोलमध्ये आहेत. म्हणजे जर तुम्ही सोशल मीडिया जास्त फॉलो करत असाल तर तुम्हाला दिसेल की जे सगळे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ते सायमल्टेनियसली जॉब सुद्धा करतायत आणि प्लस त्यांचं कॉन्टेंट क्रिएशन सुद्धा सोशल मीडियावर सुरू आहे. तुम्हाला वाटतं की हे पण पॅरलल सुरू ठेवणं योग्य आहे? योग्य, याला मल्टीटास्किंग म्हणतो ना. सिंपल, याला मल्टीटास्किंग म्हणजे ते नाही, पण मग तोच मुद्दा आहे की तुम्हाला व्यवसायावर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही म्हणून तुम्हाला शेवटी जॉब करावा लागतो, असं पण असू शकतं ना त्यात. नाही, पण अनेक ठिकाणी तुम्ही पाहिले असतील तर फक्त जे सोशल कंटेंट काय म्हणतात, डिजिटल व्हिडिओ कंटेंट मेकर्स असतात, ती पण त्यांची एक बिझनेस झाली आहे. आणि त्याच्यातूनच म्हणजे काय उदाहरण घेतलं तर आपण करिश्मा मेहताचं घ्या, काम्या जानीचं घ्या, हे त्याच्यातूनच ते मोठे झालेत. ते स्वतःच एक ब्रँड झाली. तर अनेक जण आता हे यूथ बरेच अवलंब आहे ना हे, की तुम्हाला तुमची आवड काय, तुम्हाला फुल टाईम ह्याच्यातच राहायचं आहे की नाही, तुम्हाला हे नाही करायचं पण तुम्हाला दोन्ही करायचे, तर यू कॅन डू बोथ ऑल्सो. बट आय फील आज पर्सनली मला विचारलं तर मी एवढाच सल्ला देईल की जे तुमची आवड आहे आणि ज्याच्यात तुम्हाला वाटतं की तुम्ही एक स्ट्रॉंग पोझिशनवर असून तुम्ही ते गोष्ट करू शकता ॲज अ बिझनेस, तुम्ही ते करायला पाहिजे. आणि तुम्ही व्यवसाय क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुमच्या सगळ्यांशी ओळखी असतील, म्हणजे अगदी राजकारणी असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं काम असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा असतील, लेखक आणि निर्माते, दिग्दर्शक, त्यामुळे तेही बॅकग्राऊंड झालं. तुम्हाला स्वतःला वेळ घालवायला कोणासोबत आवडतो? कारण तुम्ही मी टाईम पण घरी जर घालवत नसाल आणि लोकांना भेटण्याची वेळ आली, तुमचं आवडतं काय असतं की आता मी या सगळ्यातनं बाजूला होतो आणि या व्यक्तींसोबत वेळ घालवतो मला जेणेकरून आणखीन काही गोष्टी समजतील? नाही, तशी तर असं पर्टिक्युलर कोण व्यक्ती नाही आहे, पण अनेक ग्रुप्स असतात. कधी कधी सोशली गॅदरिंगमध्ये आम्ही कारण आपण अनेक म्युझिकल इव्हेंट्स आपण स्पॉन्सर करतो, पुण्यात असेल बाहेर असेल, तर ते म्युझिकल इव्हेंट्सला जाऊन म्युझिक ऐकणं, तर त्याच्यानी पण यू बिकम काम. कधी कधी वर्षात एकदा माझी मी टाईम असते ती वकेशन म्हणजे ॲज अ हॉबी आय एम अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. ही आहे एक वेगळी कला आहे. तर मे एंड जूनमध्ये मी 5-6 दिवस बांधवगड, कानापिन असे एरियाजमध्ये जातो, कारण आपण तिकडे पण अनेक सोशल काम पण ते बांधवगड फॉरेस्टसोबत करतोय. तर मी तिकडे जातो काम बघायला पण आणि फोटोग्राफीला. सो दॅट इज 1 इयरमध्ये ते 4-5 डेज जिथे माझे मोबाईल्स ऑलमोस्ट ऑफ असतात. का मी सकाळी 6ला जंगलात गेलो. हा सगळा डोलार कोण सांभाळत असतं? नाही, ते ब्रेक्स असतात ना मध्ये. 6ला गेलो तर दुपारी लंच ब्रेक असते, लंच ब्रेकमध्ये बघायचं काय अर्जंट आहे का, नाही, ओके. मग रिस्पेक्टिव्ह HODs आहेत ना, माझ्यापर्यंत फोन तेव्हाच येईल जेव्हा खूपच आग लागली असेल. आग नाही लागली तर ते त्यांना सांगतो तुम्ही तुमचं सांभाळा काय. तर ती एक मी टाईम आहे. आणि मित्र आहेत येस, प्रवीण आणि हे जे फिल्मवाले आहेत त्यांना भेटणं आवडतो कधी कधी. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मला सर्वात आवडती माझी गेम म्हणजे बॅडमिंटन आहे. तर ती बॅडमिंटन दररोज 2 तास खेळणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे माझ्यासाठी कंपल्सरी, मला आवडतं ते. आणि आमचेच ऑफिसचे काही स्टाफ असतील किंवा आता अनेक टीम्स आम्ही स्पॉन्सर करतो, तिकडचे प्लेयर्स जे आहेत ते आम्ही सगळे एकत्र खेळतो. अच्छा, म्हणजे बॅडमिंटन झालं, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी झाली, फिल्म्स झाल्या, म्हणजे जी मुळशी पॅटर्न येणार आहे अजून एक, त्याच्यानंतर स्पोर्ट्स, क्रिकेट स्वतः खेळतो मी, क्रिकेट पण खेळणार आहात, खेळता. आणि सामाजिक कार्य तिकडे सुरू आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला काश्मीरला सुद्धा यावं लागतं दर महिन्याला. आणि काश्मीरला सामाजिक कार्यासाठी नाही, काश्मीरला सामाजिक कार्य जान्हवी आणि हे सगळे बघतात, पण डेफिनेटली मी जास्ती डिस्क्लोज नाही करू शकत. पण इंडियन आर्मी सोबत आय एम वर्किंग व्हेरी क्लोजली टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी. आणि त्या नॅशनल सिक्युरिटीमध्ये अनेक गोष्टी असतात जे कॉन्फिडेन्शियल असतात. त्या कामासाठी आज फक्त JNK नाही, पण आज नॉर्दर्न कमांड असेल, सेंट्रल कमांड असेल, सदर्न कमांड असेल आणि नॉर्थ ईस्टर्न कमांड, इकडे मला जायला लागतं. मग आता अजून काही राहिलंय की ते सुद्धा म्हणजे पुनीत वालन कंपनी जी आहे ती आणखीन काही आणू इच्छिते? अजून कुठला नवीन प्रोडक्ट असणार आहे येत्या काळात किंवा नवीन अजून काही कार्य आपण एक नवीन म्हणजे एक 6-7 महिने 1 वर्ष अगोदर एक एव्हिएशन बिझनेस पण सुरू केली. तर चार्टर प्लेन्स जे आहेत, तर 1-2 प्लेन आपण विकत घेतलेत जे आपल्या ग्रुपमध्ये, जे आपण यूज करतो आणि आपण लीजवर पण देतो. दिस इज द लेटेस्ट बिझनेस. आता नाही वाटत की ह्याच्यापेक्षा मी काय एक्सपेंड करू शकतो, आता पुढच्या पिढीसाठी ठेवणार आहात.
खूप खूप धन्यवाद सर. पुनीत सर, तुम्ही मुंबई तकला हा वेळ दिलात आणि खरोखर हा एक प्रेरणादायी प्रवास सुद्धा आहे आणि प्रेरणा घेण्यासारखं सुद्धा अनेक नव्या पिढीसमोरचा हा इंटरव्ह्यू असणार आहे. त्यामुळे तुम्ही सरांकडनं नेमकी कुठल्या कुठल्या गोष्टींमधनं प्रेरणा घेतलेली आहे, तुम्हाला या इंटरव्ह्यूमधलं नेमकं काय आवडलेलं आहे, कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत मांडा. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सुद्धा त्यानिमित्ताने सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो, शेअर करू शकता. कॅमेरा पर्सन प्रकाश मोरधरा आणि किरण सकपाळसह मी अनुजा. बघत रहा मुंबई तक.